आता आपल्याला बघायचा आहे ई हॉरिझॉन. बघा इथे पण म्हटलेलं आहे त्यांनी, हा देखील काय तुमचा इल्युवेशन लोअर किंवा इल्युवेशन हॉरिझॉन आणि झोन ऑफ लिचिंग दोघांमध्ये इल्युवेशन होतं का, हे बघा ही जी डायग्राम बघितले. आता आपण याला वरच्याला म्हटलंय की हा इल्युवेशन हॉरिझॉन आहे, इथून सगळं वाहून नेऊन इथं आणलं जाईल. पण इथे जे तयार झालंय ते देखील वाहून कुठे नेलं जाईल, बी मध्ये. अजून परमिएबिलिटी आहे, म्हणजे वॉटर काय होतंय, खाली खाली परमिएट होत आहे, खाली झिरपत आहे. मग त्याच्यामुळे जसं ए पासून ई पर्यंत वाहून नेलंय ते मटेरियल, अजून पाणी आहे अवेलेबल, त्याच्यामुळे ई पासून देखील अजून कुठे वाहून नेलं जाईल ते बी पर्यंत. त्याच्यामुळे याला देखील काय म्हटलं जातं, ई हॉरिझॉनला इल्युवेशन हॉरिझॉन. ज्या पद्धतीने ए ला म्हटलं जायचं त्या पद्धतीने ह्या ई हॉरिझॉनला देखील काय म्हटलं जातं, इल्युवेशन हॉरिझॉन म्हटलं जातं. बघा दिलेलं आहे. मग दिस लेअर कन्सिस्ट न्यूट्रियन्स लीच फ्रॉम, न्यूट्रियन्स आता वरतून जे आले, कुठले न्यूट्रियन्स होते, ऑर्गॅनिक मॅटर पासून तयार झालेले न्यूट्रियन्स. कुठून ओ आणि ए हॉरिझॉन, अँड दिस कॉल्ड ऍज इल्युवेशन लेअर. बघा हे ओ आणि ई हॉरिझॉन पासून जे न्यूट्रियन्स लीच होऊन येतील ते कुठे येतील, तुमचे ह्या ई मध्ये, आणि त्याच्यामुळे हे इल्युवेशन होतं इथं, त्याच्यामुळे याला काय म्हटलं जातं, इल्युवेशन हॉरिझॉन. याच्यात पण मिनरल्स असतील, येस, कारण की ह्या बाकीच्या ऑर्गॅनिक मॅटर पासून तयार झालेले. मिनरल हॉरिझॉन इन विच मेन फीचर इज लॉस ऑफ सिलिकेट क्ले, iron, aluminum, and some combination of these, leaving a concentration of sand and silt particles and कॉर्ड्स. आलं लक्षात. त्यांच्या म्हणण्यानुसार मागे ए लेअर पासून इथे जे खाली आलेले आहेत ते तर आहेच, पण मग अजून खाली काय जात आहे, इथे सिलिका महत्वाचा आहे. लॉस ऑफ सिलिकेट क्ले, जे सिलिकेट क्ले इथेच तयार झालेले, वरती ए लेअर मध्ये नव्हते, जे ई लेअर मध्ये, मग लॉस होतो यांचा, म्हणजेच काय एक्झिट होत आहे, तिथून वाहून नेले जात आहे. आणि मग ते वाहून गेल्यानंतर तिथं उरतं काय, कॉन्सन्ट्रेशन ऑफ सँड, सिल्ट अँड कॉर्ड्स पार्टिकल्स. आलं लक्षात. हे तिथं उरतील, बाकीचं खालच्या लेअर मध्ये वाहून जातील. खालच्या लेअर मध्ये म्हणजे कुठे, सी लेअर मध्ये वाहून जातील. त्याच्यामुळे दिस हॉरिझॉन एक्झिबिट्स ऑब्लिटरेशन. ऑब्लिटरेशन म्हणजे काय, हा वर्ड महत्वाचा आहे. ऑब्लिटरेशन म्हणजे युचं फिजिकल मिक्सिंग, वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीजमुळे, वेदरिंग प्रोसेसेसमुळे काय होईल, हा लेअर मिक्स झालेला असेल, ऑब्लिटरेशन झालेलं असेल ऑफ ऑल ऑर मच ऑफ द ओरिजिनल रॉक स्ट्रक्चर. जो ओरिजिनल रॉक स्ट्रक्चर आहे त्याचं थोडंसं काय असणार आहे, हा मिक्सिंग असणार आहे. ओके. त्याच्यानंतर खाली बघा, अँड ई हॉरिझॉन इज मोस्ट कॉमनली डिफरन्शिएटेड फ्रॉम ओव्हरलाईंग ए हॉरिझॉन. डिफरन्स बघा, हे स्टेटमेंट अतिशय महत्वाचं आहे. ओ हॉरिझॉन आणि ए हॉरिझॉन मध्ये काय डिफरन्स आहे, बाय इट्स लाइटर कलर. म्हणजे ओ आणि ए हॉरिझॉन तर सेमच आहे, दोघांमध्ये लिचिंग ऍक्टिव्हिटी होत आहे, दोघांमध्ये इल्युवेशन प्रोसेस होते, दोघांना इल्युवेल हॉरिझॉन म्हणतात. दोघा लेअर मधनं काहीतरी वाहून नेऊन खालच्या लेअर मध्ये जमा केलं जात आहे. पण त्यांचा फरक काय आहे, की त्यांचा जो लाइटर कलर आहे, कुठला लाइटर कलर असणार आहे, ई हॉरिझॉन. बघा डायग्राम मध्येच दिसतोय. वरचा ए हॉरिझॉन काय तुमचा थोडासा डार्केस्ट आहे, डार्केस्ट कम्पेअर टू युअर ई हॉरिझॉन. हा काय थोडा लाइटर आहे, याची शेड काय असणार आहे, लाइटर. आणि हाच बेसिक डिफरन्स आहे ए आणि ई हॉरिझॉन मध्ये. ओके. तेच त्यांनी सांगितलं, इट जनरली कंटेन्स लेस ऑर्गॅनिक मॅटर दॅन ई हॉरिझॉन. या यू नो दॅट, की खाली, हा ठीक आहे, वरच्या लेअर मध्ये काय असणार आहे, ऑर्गॅनिक मॅटर जास्त असणार आहे, माहिती आहे आम्हाला. ते खाली येते कमी होणार आहे, हो माहिती आहे. त्याच्यामुळे काय असणार आहे, वरचा डार्क असणार आहे, खालचा लाइटर असणार आहे. तेच त्यांनी इथे सांगितलेलं आहे, लेस ऑर्गॅनिक मॅटर देन ए हॉरिझॉन. म्हणजेच दोन डिफरन्स जर विचारले तर काय असणार आहे, ए हॉरिझॉन मध्ये ऑर्गॅनिक मॅटर जास्त असणार आहे, ए हॉरिझॉनचा कलर काय असणार आहे, जास्त डार्क असणार आहे कम्पेअर टू युअर ई हॉरिझॉन. ओके. बाकीच्या प्रॉपर्टीज त्यांच्या काय असतात, सेम असतात. मग आता पुढे बघा, आपल्याला कुठला हॉरिझॉन बघायचा आहे, बी हॉरिझॉन बघायचा आहे. इथे संपलाय तुमचा ई हॉरिझॉन. मग ई हॉरिझॉनच्या खाली काय आता, बी हॉरिझॉन. मग जे हे वरतून मटेरियल वाहून आणलेलं, याला कुठेतरी थांबावं लागेल, की हे खाली खाली झिरपतच राहील का कंटिन्यू, नाही. हे जे वरतून मटेरियल येतं ते एका ठिकाणी थांबतं, त्याला काय म्हटलं जातं, इल्युवेशन किंवा सब सॉइल. म्हणजे वरची जी असेल ती टॉप सॉइल असणार आहे, आणि ही काय असणार आहे, सब सॉइल असणार आहे. अजून त्याचं प्रॉपर डेव्हलपमेंट झालेली नसेल, याला काय म्हणतात, इल्युएटेड हॉरिझॉन और झोन ऑफ अक्युम्युलेशन. अक्युम्युलेशन म्हणजे काय, तुमचं जमा होणं. मग याच्यात काय जमा होईल, ओ लेअर पासनं, ए लेअर पासनं आणि ई लेअर पासनं जे काय वाहून आणलं जाईल, ज्याचं इल्युएशन झालेलं असेल, ते इल्युएशन कुठे जमा होईल, ह्या बी हॉरिझॉन मुळे. त्याच्यामुळे त्याला काय म्हटलं जातं, झोन ऑफ अक्युम्युलेशन और इल्युएटेड. आय फॉर इनकमिंग, ई फॉर काय होता मागे, एक्झिट. हा आय फॉर इनकमिंग, म्हणजे जे वरतून वाहून आणलेलं आहे ते कुठे इनकमिंग असेल, बी लेअर मध्ये. कुठे जमा होणार आहे, बी लेअर मध्ये. त्याच्यामुळे त्याला काय म्हणतात, इल्युवेल हॉरिझॉन और अक्युम्युलेशन हॉरिझॉन. मग काय, हा हॉरिझॉन्स दॅट हॅव फॉर्म बिलो ओएई हॉरिझॉन. येस, वी नो दॅट दिस इज अ मिनरल हॉरिझॉन. सगळ्यांमध्ये मिनरल्स असतात, फक्त कमी जास्त प्रमाणात. मिनरल हॉरिझॉन ऑफ इल्युवेशन. इल्युवेशन का, इनकमिंग आहे, इथे वरतून काही ना काही आलेलं आहे. वेअर मोस्ट ऑफ द मटेरियल रिमूव्ह
फ्रॉम अबाव हॅव बीन डिपॉझिटेड, म्हणजेच वरच्या लेयर्स पासून जे काही खाली येत गेलेलं आहे ते काय झालेलं आहे तुमचं इथे डिपॉझिट झालेलं आहे. ठीक आहे, म्हणजेच हा काय झोन असणार आहे तुमचा कलेक्टिंग झोन, अक्युम्युलेटिंग झोन असणार आहे. कलेक्टिंग झोन फ्रॉम द फॉर क्ले आयन अँड अल्युमिनियम, जे वरतून वाहून आले. आपण बघा मागच्या लेअर मध्ये बघितलं होतं की क्ले आयन आणि अल्युमिनियम वरतून काय करतात, वाहून आणले जातात. म्हणणं बघा इथे काय हे बघितलेलं बघा, लॉस ऑफ सिलिकेट, हा क्ले इथून वाहून नेलेला आहे. ई हॉरिझॉन मधनं आयन अल्युमिनियम हे इथून वाहून गेलेले आहेत. मग ते कुठे जमा होत आहेत, वाहून गेल्यानंतर ह्या बी हॉरिझॉन मध्ये जमा होत आहेत. म्हणजेच हे जे मटेरियल रिमूव्ह झालंय क्ले आयन अँड अल्युमिनियम, हे जे मागच्या ई हॉरिझॉन मध्ये निघून गेलेलं, ई हॉरिझॉन मधनं एक्झिट मारलेली आहे, ते कुठे जमा होतील, बी हॉरिझॉन मध्येच. त्याच्यामुळे काय म्हटलं जातं, इनकमिंग ऑर इल्युवियल हॉरिझॉन. दिस हॉरिझॉन इज युजली हेवियर टेक्स्चर, ग्रेटर डेन्सिटी अँड रिलेटिव्हली ग्रेटर क्ले कंटेंट दॅन ई हॉरिझॉन. येस बट ऑब्वियस, कारण की हेवियर टेक्स्चर का असणार आहे, आयन पार्टिकल्स आहेत आणि अल्युमिनियम पार्टिकल्स आहेत, त्याच्यामुळे हेवियर टेक्स्चर असणार आहे. ग्रेटर डेन्सिटी, डेन्सिटी आपण बघितलंय वरच्या लेअर पासून खाली खाली जाताना मटेरियल काय होत जातं, डेन्स होत जातं, कॉम्पॅक्ट होत जातं. त्याच्यामुळे डेन्सिटी पण काय असणार आहे त्याची जास्त असणार आहे. आणि रिलेटिव्हली काय असणार आहे त्याच्यात क्ले पर्सेंटेज वरतून वाहून आणल्यामुळे जास्तच असणार आहे. ठीक आहे, कम्पेअर टू युअर ए हॉरिझॉन ऑर अबाव ई हॉरिझॉन. इट इज लाइटर इन कलर. येस वी नो दॅट, जसं हॉरिझॉनचं आपण टॉप पासून खाली जातोय तर ते काय होत जातं, लाइटर होत जातात कलर. ठीक आहे, लाइटर दॅन टॉप सॉइल. येस, लो ह्युमस कंटेंट. येस वी नो दॅट, ह्युमस कंटेंट खाली खाली जाताना काय होत जात आहे, कमी होत जात आहे. कम्पॅरेटिव्हली मोर रिजिड अँड कॉम्पॅक्ट. हो माहिती आहे आपल्याला कशामुळे, या कंटेंटमुळे, क्ले आयन आणि अल्युमिनियम कंटेंटमुळे काय होतंय, रिजिड होतोय, कॉम्पॅक्ट होतोय, एकमेकांना त्याच्यात घट्ट धरून ठेवल्याची, त्या सॉइल पार्टिकलची घट्ट धरून ठेवायची प्रॉपर्टी असते दॅन युअर टॉप सॉइल ऑर ए हॉरिझॉन. ओके, दिस लेअर हेल्ड्स इनफ वॉटर ड्यू टू इट्स क्ले नेचर. अजून वॉटर कंटेंट इनफ आहे, पण कम्पेअर टू अबाव हॉरिझॉन काय असणार आहे, कमी असणार आहे. इनफ वॉटर, क्ले पार्टिकल्स, हे क्ले इथून आलेले आहेत बघा, हा सँड क्ले, हा काय, हा इथून हा जो क्ले आलेला आहे तो खाली खाली आलाय. मग क्ले काय असतो, चिखल, म्हणून पाणी धरून ठेवायची क्षमता काय असते तिथं जास्त असते. त्यामुळे फार्मर्स ऑफन मिक्स टॉप सॉइल अँड सब सॉइल व्हाईल प्लॉइंग देअर फील्ड्स. आलं लक्षात, का मिक्स करायचं, ज्यावेळेस हे हॉरिझॉनचं इंटरमिक्सिंग होईल त्याच वेळेस प्रॉपर सॉइल प्रोफाईल तयार होईल ना, जे शेतीसाठी गरजेचं आहे. म्हणून सॉइल, हे जे सब प्रोफाईल आहे किंवा सब सॉइल आहे आणि टॉप सॉइल काय करतात, फार्मर्स मिक्स करतात आणि त्याच्यामुळे त्यांच्या प्रॉपर्टी सॉइलच्या प्रॉपरली डेव्हलप होतात. दिस हॉरिझॉन शो वन ऑर मोर द फॉलोइंग प्रॉपर्टीज. मग काय काय दाखवतं बघा, याचा अर्थ बघायचा तुम्हाला. फार्मर्स काय करतील, हा जो बी लेअर आहे ना, इथपर्यंत तुमचं नांगराचं याच्याने मिक्सिंग केलं जाईल. का मिक्सिंग केलं जाईल, कारण की इथेच तुम्हाला मॅक्सिमम बी पर्यंत काय सापडणार आहे, मिनरल सापडतील. त्यानंतर काय सापडणार आहे, ऑर्गॅनिक मॅटर सापडेल. आलं लक्षात, न्यूट्रिएंट सापडतील. त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही ह्या तिघ चारी हॉरिझॉन्सचं मिक्सिंग कराल त्यावेळेस तुमची सॉइलची फर्टिलिटी काय होणार आहे, ऑटोमॅटिकली वाढणार आहे. म्हणून फार्मर्स काय करतात, याचं मिक्सिंग करतात. मग ह्या सॉइल काय काय प्रॉपर्टी दाखवतात, बी सॉइल इल्युवियल म्हणजे इनकमिंग, काय काय इनकमिंग आहे, काय काय आलेलं आहे याच्यात. कॉन्सन्ट्रेशन ऑफ सिलिकेट के, यस बघितलं आपण, क्ले आहे. त्यानंतर आयन आहे का, यस आयन आहे. अल्युमिनियम आहे का, यस. ह्युमस आहे का, यस. कार्बोनेट्स आहे का, यस. जिप्सम आहे का, यस. सिलिका आहे का. आलं लक्षात, हे सगळे असतील, इंडिव्हिज्युअली पण असतील किंवा कॉम्बिनेशन मध्ये देखील ते काय होतील, सापडतील. मग काय असणार आहे अजून, एव्हिडन्स ऑफ द रिमूव्हल ऑर ऍडिशन ऑफ कार्बोनेट्स. याच्यात एक तर कार्बोनेट्स ऍड झालेले असेल किंवा निघून देखील गेलेले असेल. रेसिड्युअल कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऑक्साईड, कुठले ऑक्साईड, अल्युमिनियम ऑक्साईड और आयन ऑक्साईड, फेरस ऑक्साईड जे असतात ते देखील इथे काय होणार आहे, जर क्ले आयन आणि अल्युमिनियम आहेत म्हणजेच त्यांचं ऑक्सिडेशन झाल्यावर काय तयार करतील, ते ऑक्साईड्स तयार करतील. आणि त्याचबरोबर काय असणार आहे, कोटिंग ऑफ सिस्के ऑक्साईड. सिस्के ऑक्साईड कशापासून तयार होतं, अल्युमिनियम अँड फेरसच्या ऑक्साईड पासून. म्हणजे अल्युमिनियम फेरस आहे त्याच्यामुळे सिस्के ऑक्साईड देखील तिथे काय असणार आहे, प्रेझेंट असणार आहे. कोटिंग ऑफ सिस्के ऑक्साईड दॅट मेक्स द हॉरिझॉन कॉन्स्पिशियसली लोअर इन कलर व्हॅल्यू. येस, कलर व्हॅल्यू तर कमी होणार आहे. हायर इन क्रोमा. क्रोमा हा कलरचाच एक पॅटर्न आहे, पण ह्या इन्व्हर्स प्रॉपर्टी आहे. कलर आणि क्रोमा काय असतात, इन्व्हर्स असतात. त्याच्यामुळे लोअर इन कलर व्हॅल्यू बट क्रोमा काय असणार आहे, जास्त असणार आहे. आणि रेडर इन व्ह्यू. रेडर का डेव्हलप असणार आहे, रेड कलर का, रेडर व्ह्यू का डेव्हलप झालेला असेल, कारण की ऑक्साइड्स आहेत. ऑक्साइड्स कशाचे आहेत, अल्युमिनियमचे आणि फेरसचे आहे. फेरस ऑक्साईडचा कलर काय असतो, रेड असतो. त्याच्यामुळे त्या सॉइलचा व्ह्यू काय असणार आहे, रेडर असणार आहे. ठीक आहे, विदाउट ऍपरंट इल्युएशन ऑफ युअर आयन. ठीक आहे, त्यानंतर अल्टरेशन दॅट फॉर्म सिलिकेट क्ले. येस, माहिती आपल्याला वरतून आलेला आहे. लिबरेट्स ऑक्साईड. येस, कुठले ऑक्साईड, फेरस ऑक्साईड अँड अल्युमिनियम ऑक्साईड or both, and then forms the granular blocky and prismatic structure. हा स्ट्रक्चर आपल्याला कुठल्या प्रॉपर्टीमध्ये बघायचा आहे, फिजिकल प्रॉपर्टीमध्ये आपण चेक करणार आहे. ठीक आहे, मग प्रिझमॅटिक स्ट्रक्चर ते फॉर्म करतील.
कशामुळे क्ले कंटेंटमुळे व्हॉल्यूम चेंजेस अकंपनिंग द चेंजेस इन मॉइश्चर कंटेंट. मॉइश्चर जसं कंटेंट चेंज होईल त्यानुसार व्हॉल्यूम देखील याचा काय होत जाईल, चेंज होत जाईल. मग त्यांनी पुढे सांगितलं हॉरिझॉन फ्रॉम ए टू बी हॉरिझॉन आर कलेक्टिव्हली कॉल्ड ॲज युअर सोलम. आणि त्याच्यानंतर बी हॉरिझॉन काय असणार, फ्रॉम B1 to B2 इज अ झोन ऑफ युअर इल्युव्हिएशन. हे दोन वर्ड लक्षात ठेवा. ए टू बी काय आहे, सोलम, आणि झोन ऑफ इल्युव्हिएशन. बघा हा जो बी हॉरिझॉन आहे किंवा पुढे डायग्राम असेल एखादी, हा हे बघा इथे दिलेला हा तुमचा ओ हॉरिझॉन, हा ए हॉरिझॉन, हा ई हॉरिझॉन. ह्या बी मध्ये काय असणार आहे, वरतून सगळं वाहून आलेलं इथे थांबणार आहे, याच्या खाली ते जाणार नाही, कारण की खाली काय सी हॉरिझॉन आहे. सी हॉरिझॉन काय असतो तुमचा, पॅरेंट मटेरियल असतो. पॅरेंट मटेरियल असल्यामुळे तिथे हे होईल का, झिरपेल का मटेरियल, नाही. त्याच्यामुळे सी हॉरिझॉन वरतून जे वाहून आणलेलं मटेरियल आहे ते कुठे थांबणार आहे, ते इथेच थांबणार आहे. स्टॉप हिअर. ओके, यू शुड स्टॉप हिअर. इथे जमा होणार आहे. मग त्याच्यामुळे त्याला काय म्हटलं जातं, अक्युम्युलेशन म्हटलं जातं. झोन ऑफ अक्युम्युलेशन किंवा इल्युव्हिएशन लेअर म्हटलं जातं. इल्युव्हिएशन का, कारण की इथे इनकमिंग झालंय. कशाचं इनकमिंग झालंय, वरच्या लेअर्स पासून जे वाहून आणलेलं आहे त्याचं. आलं लक्षात. मग त्यांचं काय म्हणणं आहे, हे ए पासून जो हा बी पर्यंतचा याला काय म्हटलं जाईल, तुमचं सोलम. ओके, आपण ते मागे बघितलं. दिस इज युअर सोलम. आणि हा जो झोन तयार झाला हा काय होणार तुमचा, झोन ऑफ अक्युम्युलेशन ऑफ झोन ऑफ इल्युव्हिएशन. वर्ड लक्षात ठेवा, हा आय आहे आणि हा तुमचा असतो इल्युव्हिएशन, आणि हा देखील काय असतो तुमचा इल्युव्हिएशन. मग जर यांना इल्युव्हिएशन म्हणतात तर ओला का नाही इल्युव्हिएशन म्हणत, फरक काय मग. ओ तर ओ पासून झिरपून जास्त काही खाली येत नाही, त्याचं डिकॉम्पोजिशन होऊन तो ए सोबत मिक्स होतोय, त्याच्यापासून झिरपून नाही येत, तो नंतर काही कालांतराने नष्ट होतो. ज्यावेळेस पूर्ण उन्हाळा येतो त्यावेळेस ऑर्गॅनिक हॉरिझॉन डिसअपिअर व्हायला सुरुवात होते, त्याच्यामुळे तिथून खाली काही येत नाही, म्हणून त्याला इल्युव्हिएशन म्हणत नाही. इथून खाली खाली गोष्टी सरकतात म्हणून त्याला काय म्हटलं जातं, इल्युव्हिएशन लेअर. आणि सोलम तर आपल्याला माहितीच आहे की ए आणि बी ला काय म्हटलं जातं, सोलम हॉरिझॉन. ठीक आहे, त्याच्यात ई देखील येतो. मग त्यानंतर तुमचा काय येतो खालचा, सी हॉरिझॉन, ज्याला काय म्हटलं जातं, पॅरेंट रॉक, कारण की त्याच्यापासून हे बाकीचे लेयर्स तयार व्हायला सुरुवात झालेली असते. किंवा रेगोलिथ किंवा सॅप्रोलाइट देखील म्हटलं जातं. आपण मागे डायग्राम मध्ये बघितलं होतं सॅप्रोलाइट कसं डेव्हलप झालेलं आहे. ठीक आहे, मग हॉरिझॉन्स ऑर लेयर्स एक्सक्लुडिंग स्ट्रॉंगली सिमेंटेड अँड हार्डर बेड रॉक दॅट आर लिटिल अफेक्टेड बाय पेडोजेनिक प्रोसेसेस. म्हणजे इथे ज्या फंडामेंटल अँड स्पेसिफिक सॉइल फॉर्मिंग प्रोसेसेस आहेत त्यांचा एवढा अजून परिणाम झालेला नाहीये. त्याच्यामुळे त्याचं डिसइंटिग्रेशन प्रॉपर झालेलं असेल का, नाही. त्याच्यामुळे सॉइल प्रॉपर डेव्हलपमेंटला सुरुवात झालेली असेल का, नाही. पण मटेरियल मात्र ज्या वरच्या सॉइल्स आहेत, वरचे लेअर आहेत, ते कशापासून डेव्हलप होतात, याच्यापासूनच होतात, रेगोलिथ पासून, पॅरेंट रॉक पासून. त्याच्यामुळे याला काय म्हटलं जातं, पॅरेंट मटेरियल देखील म्हटलं जातं. आलं लक्षात. सी हॉरिझॉन इज युअर पॅरेंट रॉक और पॅरेंट मटेरियल, ज्याच्यापासून वेगळ्या वेगळ्या वरच्या लेयर्स तयार होणार आहे. अँड द लॅक द प्रॉपर्टीज ऑफ OA अँड बी हॉरिझॉन. माहिती आहे वरच्या हॉरिझॉन्स वेगळे आहेत, खालचा हॉरिझॉन वेगळा आहे. याच्यात काय सापडणार आहे, अनकन्सोलिडेटेड पॅरेंट मटेरियल. अनकन्सोलिडेटेड म्हणजे काय, लुजली अजून तेवढे ते मोकळे झालेले नाही, अजून धरून ठेवलेलं आहे. बियॉन्ड द रीच ऑफ प्लांट रूट्स, अजून प्लांट रूट्स पण तिथे काय झालेले आहेत, पोहोचलेले नाही आहेत. अँड मोस्ट सॉइल फॉर्मिंग प्रोसेसेस एक्सेप्ट वेदरिंग. ठीक आहे, इट इज लॅकिंग इन ऑर्गॅनिक मॅटर. येस वी नो दॅट. खाली जसं जसं जातो आपण ऑर्गॅनिक मॅटर कंटेंट काय होत जातं, कमी होत जातं. द सी हॉरिझॉन मे हॅव बीन मॉडिफाईड. कशामुळे मॉडिफाईड, वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीजमुळे. एक तो वेदरिंग झालेलं असेल किंवा नसेल झालेलं, आणि झालेलं असेल तर कमी प्रमाणात. इफ देर इज नो एव्हिडन्स ऑफ पेडोजेनेसिस, म्हणजे जर पेडोजेनेसिस जरी झालेलं नसेल, सॉइल फॉर्मिंग प्रोसेस अजून झालेलं नसते, पण मॉडिफाईड होईल. तो कशामुळे मॉडिफाईड होईल, सॉइल अर्थच्या आत जसं जसं जातो आपण तिथे काय होत जातात, एंडोमॉर्फिक प्रोसेस होत जातात. आपण बघितलं होतं एक्झोमॉर्फिक आणि एंडोमॉर्फिक प्रोसेसेसमुळे मात्र त्याचं मॉडिफिकेशन काय होत जाईल, कंटिन्युअस होत जाईल. बघा, ज्या अर्थक्वेक वेव्ह असतात त्या अर्थक्वेक वेव्ह कंटिन्युअस काय असतात, ह्या पॅरेंट मटेरियलला काय करत असतात, हलवत असतात. त्याच्यामुळे त्याचं मॉडिफिकेशन काय होईल, होत असणार आहे. जरी तिथे सॉइल फॉर्मिंग प्रोसेसेस झालेला नसेल, पण मॉडिफिकेशन काय असतं तिथं होत असतं. इट इज कॉल्ड ॲज अ पॅरेंट रॉक बिकॉज ऑल द अपर लेयर्स आर डेव्हलप फ्रॉम दिस हॉरिझॉन. येस वी नो दॅट. हा जो खालचा हॉरिझॉन आहे, ज्या वरच्या लेअर तयार झालेल्या ह्या याच्यापासूनच तयार झालेला असतात. हा जो हॉरिझॉन आहे तुमचा, याच्यापासूनच तो लेअर तयार झालेला असेल किंवा वरच्या हॉरिझॉन डेव्हलप झालेलं असेल. त्याच्यामुळे याला काय म्हटलं जातं, पॅरेंट मटेरियल म्हटलं जातं. मी लक्षात ठेवण्यासाठी इथं काय केलं बघा, हे पॅरेंट्सला ठेवलेलं आहे, पॅरेंट मटेरियल म्हटलं जातं. कसा दिसतो हे बघा, हे असे बारीक छोटे छोटे खडे असतील, अजून सॉइल डेव्हलपमेंट झालेली नाहीये तिथे, त्याच्यापासून मात्र काय होणार आहे, वरच्या हॉरिझॉन डेव्हलप होणार. त्याच्यामुळे त्याला काय म्हटलं जातं, पॅरेंट मटेरियल. ह्या पॅरेंट मटेरियल पासूनच वरती काय तयार होईल, आपली ट्रू सॉइल डेव्हलप होते. ठीक आहे, मग तेच खाली बघितलेलं आहे, दिस पॅरेंट रॉक अपर हॉरिझॉन्स आर डेव्हलप फ्रॉम दिस सी हॉरिझॉन. ठीक आहे, पुढे स्टेटमेंट काय, सी हॉरिझॉन इज डिवाइड ऑफ इन ऑर्गॅनिक मॅटर. येस, आपल्याला माहिती आहे इथपर्यंत ऑर्गॅनिक मॅटर येणारच नाही, वरतीच ऑर्गॅनिक मॅटर संपून गेलेलं असेल. इथे जास्त असेल, इथे जास्त असेल, इथे थोडं कमी कमी कमी, आणि इथपर्यंत येईपर्यंत ते कुठे जमा होऊन जाईल,
बी लेअर मध्ये, ह्या बी लेअर मध्ये ते काय होईल, सगळं अक्युमुलेट होईल. त्याच्यामुळेच तर आपण इल्युएशन म्हटलेलं ना, हा इल्युएशन लेअर असेल, इथे सगळं काय होईल, ते अक्युमुलेट होऊन जाईल. त्याच्यामुळे इथे सी ऑर्झोन मध्ये ऑर्गॅनिक मॅटर काय असणार आहे, ऍबसेंट असणार आहे. आणि कशापासून बनलेला, इज मेड ऑफ ब्रोकन बेड रॉक्स मेकिंग इट हार्ड. दिस लेअर इज अ ट्रान्झिशन बिटवीन इनर लेअर ऑफ अर्थ अँड अप्पर ए हॉरिझोन अँड बी हॉरिझोन. येस, हा इनर लेअर आहे, हा डायरेक्टली खालचा पृथ्वीच्या भूगर्भातला महत्वाचा लेअर, खालचा ज्याच्यात प्रॉपर रॉक असतील, त्यांचं डिसइंटिग्रेशन सुरू झालेलं नाही. म्हणजेच हे वरचे जे हॉरिझोन आहे आणि हा खालचा जो हॉरिझोन आहे, बेडरॉक जो आहे, त्याच्यामधला हा काय असणार आहे, ट्रान्झिशनल हॉरिझोन. हो, माहिती आहे मला. द केमिकल कॉम्पोजिशन ऑफ सी हॉरिझोन हेल्प्स टू डिटरमाइन द पीएच ऑफ सॉइल अँड ऑल्सो इन्फ्लुएन्स द सॉइल्स रेट ऑफ वॉटर ऍब्झॉर्प्शन अँड रिटेन्शन कॅपॅसिटी. म्हणजेच हा जो लेअर आहे, हा कशासाठी युजफुल आहे, मात्र पीएच डिटरमाइन करायचा असेल सॉइलचा, कारण की काय असणार आहे, कॉन्स्टंट मटेरियल असणार आहे, याच्यात जास्त हालचाली झालेल्या नसतील, वरच्या हॉरिझोन सारखे डिस्टर्ब नसतील, हा अनडिस्टर्ब हॉरिझोन असेल. त्याच्यामुळे जर पीएच डिटरमाइन करायचं असेल तर ह्या हॉरिझोनचा उपयोग होतो. आणि ऑल्सो सॉइल्स रेट ऑफ वॉटर ऍब्झॉर्प्शन, इथेही कळेल आपल्याला की वॉटर इथपर्यंत येत आहे किंवा नाही, आणि त्याच्यावरून आपण काय ठरवू शकतो, सॉइलचा ऍब्झॉर्प्शन रेट किती आहे आणि काय आहे ते आपण ठरवू शकतो. ठीक आहे. इट इज हायली कॉम्पॅक्ट असणारच आहे कम्पेरेटिव्ह टू अदर हॉरिझोन, कारण की असे जवळजवळ सगळे खडकांचं वेदरिंग होऊन जे पार्टिकल्स तयार होतील, एकमेकांना धरून ठेवलेलं असेल, त्याच्यामुळे ते काय असणार आहे, हायली कॉम्पॅक्ट असणार आहे. कुठे गेला, सी ऑर्झोन सिलिकाज रेट, ठीक आहे, हे बघितलं आपण. नाही, हा आपण आरचा बघत होतो. हायली कॉम्पॅक्ट आर असणार आहे, वरचा थोडासा लुजली कॉम्पॅक्ट असणार. हा पुढचा आहे तुमचा आर हॉरिझोन, ज्याला काय म्हणतो आपण, बेडरॉक. बघा, हा बेडरॉक खालचा एकदम खाली जो असेल तो, ठीक आहे, तो काय असणार आहे, दिस इज बिनीथ ऑल द लेयर्स, सगळ्या हॉरिझोन्सच्या खाली येतो. येस, आपण बघितलं बिनीथ ऑल द हॉरिझोन्स काय असणार आहे, अनवेदर्ड, म्हणजे आतून तिथे फिजिकल, केमिकल, बायोलॉजिकल वेदरिंग प्रोसेसेस झालेल्या आहेत का, नाही, अनवेदर्ड. आणि मग हे रॉक्सचे काय काय प्रकार असणार आहे, हा तुमचा एक तर इग्नियस असेल, इग्नियस असू शकतो, किंवा मेटामॉर्फिक असू शकतो, किंवा सेडिमेंटरी असू शकतो, कुठलाही रॉक असेल हा. अनवेदर्ड, इग्नियस, सेडिमेंटरी अँड मेटामॉर्फिक रॉक्स. आणि काय असणार आहे तुमचा, हायली कॉम्पॅक्ट. का कॉम्पॅक्ट असणार आहे, कारण की वरचा सगळा प्रेशर तिथे असेल, प्लस हा प्रॉपर तुमचा रॉकच आहे, बेड रॉक आहे, अजून त्याचं डिसइंटिग्रेशन सुरू झालेलं नाहीये, वेदरिंग सुरू झालेलं नाहीये, त्याच्यामुळे सॉइल अजून त्याच्यापासून तयार झालेली नाही, म्हणून तो काय असणार आहे, प्रॉपरली हायली कॉम्पॅक्ट असेल. आणि काय काय असेल ते, ग्रॅनाइट असू शकतो, बेसॉल्ट असू शकतो, क्वार्टझाइट, सँडस्टोन असेल, लाईमस्टोन असेल, काही असेल, कशापासूनही हा बेड रॉक बनेल असेल. ठीक आहे. हे बघा इथे परत दिलेला आहे, हा आर हॉरिझोन तुमचा खाली, हा तुमचा आर हॉरिझोन एकदम खाली, सी हॉरिझोनच्या खाली. सी हॉरिझोनचे तर हे बारीक बारीक आपण कंकड बघितलेले. आणि इथे जर बघितलं ह्या इमेजमध्ये, हे बघा तुमचा डायरेक्ट रॉक, जो ओरिजिनल रॉक एकदम ज्याच्यापासून अजून वेदरिंग तिथे एवढं प्रॉमिनंट सुरू झालंय. मग हे तुमचे काय असतात, प्रॉपर वरचे हॉरिझोन्स असतात, ओ ए वगैरे. आलं लक्षात, ही प्रॉपर तुमची डायग्राम सबसेक्शन घेतलेलं आहे. हा तुमचा कॉम्पॅक्ट असणार आहे. मग इथे डेन्सिटी काय असणार आहे, जास्त असणार आहे. आलं लक्षात, बघा मागे तेच सांगितलं. आणि काय असणार आहे, तो डेन्सिटी जास्त असल्यामुळे कॉम्पॅक्टनेस पण काय असेल, जास्त असेल. बघा जर इतका सॉलिड पोर्शन आहे तो कॉम्पॅक्ट असेल कम्पेअर टू वरच्या याच्यापेक्षा. वरचे काय असणार आहे, लूजली अरेंज असतील, खालचा काय असेल मात्र कॉम्पॅक्ट पोर्शन असेल तुमचं. आलं लक्षात, हेच त्यांचं सांगणं आहे. हे तुमचे ओ ए बी आणि सी, ओ ए ई बी सी आणि आर हॉरिझोन. ओके, डायग्राम क्लिअर, सगळा डेटा कळाला. कुठल्या लेअरला इल्युएशन म्हणायचं, काय काय प्रोसेस होतात, त्याचे अजून सब नावं काय ते देखील पाठ करावे लागतील. महत्वाचा टॉपिक आहे, कंटेंट खूप आहे याच्यामध्ये, पण तुम्ही जर कॉन्सेप्ट क्लिअर केला ना तर तुम्हाला आरामात लक्षात येईल. टॉप सॉइल कशाला म्हणायचं, सब सॉइल कुठं कशाला म्हणायचं, शेतकरी नांगरताना कुठल्या लेअर पर्यंत नांगरतात, त्यानंतर सोलम कशाला म्हणायचं, मग बेडरॉकच्या आणखी परत 2 क्लासिफिकेशन काय, न्यूली फॉर्म रॉक कशाला म्हणायचं, त्याला काय वर्ड आहे, ओल्ड रॉकला काय म्हणायचं. आलं लक्षात. तर या पद्धतीने सगळे तुम्हाला क्वेश्चन याच्यावर तयार करायचे आहेत. चला आता बघूयात आपण. हे आहे तुमचं डायग्नोस्टिक हॉरिझोन्स इन द USDA सॉइल्स टॅक्सोनॉमी. आता त्यांच्या म्हणण्यानुसार हे जे हॉरिझोन आहेत, हा जो ओ आणि ए हॉरिझोन आहे ना, याला USDA मध्ये म्हटलेलं आहे, म्हणजे युनायटेड स्टेट्स डिपार्टमेंट ऑफ ऍग्रिकल्चर मध्ये याला म्हटलेलं आहे सरफेस लेअर. दोघांना सरफेस म्हटलंय, कारण की ओ सगळ्याच ठिकाणी प्रेझेंट असेल किंवा नाही ते माहिती नाही, त्याच्यामुळे ओ आणि ए लेअरला काय म्हटलं, सरफेस लेअर. आपण काय म्हटलेलं, ए लेअरला टॉप सॉइल म्हटलेलं. आणि हे जे खालचे आहेत, बी पासून खालचे, त्याला काय म्हटलंय, सब सरफेस. म्हणजेच काय, सरफेसच्या खाली जे असतील त्यालाच काय म्हणायचं, सब सरफेस लेअर. मग त्यांनी हे जे सरफेस लेअर आहेत ना, या सरफेस लेअरला अजून एक वर्डिंग दिलेलं आहे. हे सरफेस लेअरला त्यांनी म्हटलंय इपीपेडॉन. काय म्हटलंय, इकडे लिहूयात आपण. हे सरफेस लेअर जे आहेत ना, इपीपेडॉन,
इपी म्हणजे काय? बाहेरचा. जसं इपिथेलियल टिश्यू असतं आपल्या स्किनचा बाहेरचा लेअर, दॅट इज युअर इपिपेडॉन म्हणजे बाहेरचा. आणि जे हे खालचे आहेत याला काय म्हटलंय त्यांनी? सब सरफेस जे लेअर आहेत, ह्या सब सरफेस लेअरला काय म्हटलेलं आहे त्यांनी? एंडोपेडॉन. एंडो म्हणजे काय? आतल्या साईडला. पेडॉन म्हणजे काय? हॉरिझॉन. आलं लक्षात? मग आपण इथं आता फक्त सिंपल बघितलं. ओचं 2 क्लासिफिकेशन आपण बघितलं की OL1 OL2, एचं 2 क्लासिफिकेशन बघितलं, A1 A2 A3, बीचं बघितलं B1 B2. पण आता आपल्याला काय केलेलं आहे? अजून डिटेल स्टडी करायचं आहे, अजून परत पुढचं क्लासिफिकेशन. जेव्हा आपण लेक्चर सुरू केलं त्यावेळेस फक्त OABR बघितलं, OABC बघितलं, त्यानंतर आणखी डिटेल बघितलं. आता यांचं त्यांनी काय केलेलं आहे? सब क्लासिफिकेशन केलेलं आहे. मग कुठल्या क्लायमेटिक कंडिशनमध्ये कुठला हॉरिझॉन असेल ते त्यांनी सांगितलंय. मग बघा, पहिले तुमचं सरफेस हॉरिझॉन जे आपण बघितलं कशा कशात होता तुमचा? O आणि A मध्ये. सरफेस हॉरिझॉन कुठे कुठे सापडलेला आपल्याला? फक्त O हॉरिझॉन मध्ये आणि A हॉरिझॉन मध्ये. त्याच्यामुळे बघा इथे A दिलेला आहे, O दिलाय, O A. बाकीचे हॉरिझॉन्स इथे नसणार आहे कारण की सरफेस हॉरिझॉन फक्त O आणि Aच कन्सिडर केला जातो. मग याच्या कॅरेक्टरिस्टिक त्यांनी सांगितलं की हा अँथ्रोपोजेनिक असेल तर तो हॉरिझॉन या कारणामुळे तयार झाला असेल, पॉलिस्टिक तर तो हॉरिझॉन या कारणामुळे तयार झालेला असेल. सगळ्या सॉइल्स मध्ये O हॉरिझॉन सेमच असेल का? नाही. सगळ्या सॉइल्स मध्ये A हॉरिझॉन सेमच असेल का? नाही. हॉरिझॉन हे वेगवेगळे असतील. O हॉरिझॉन मध्ये जो एका ठिकाणाचा O हॉरिझॉन आणि दुसऱ्या ठिकाणाचा O हॉरिझॉन हे काय असतील? वेगवेगळे असतील. मग त्याच्यामुळे त्यांची नावं देखील काय असतील? वेगवेगळे असतील. मग हे वेगवेगळ्या क्लायमेटिक कंडिशन मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी हे तुमचे सरफेस हॉरिझॉन जे डेव्हलप होतात त्याची त्यांनी नाव दिले. बघा, हे सरफेस हॉरिझॉन ज्याला म्हणतो आपण इपी म्हणजे तुमचा वर्ड काय असतो? बाहेरचे, आउटर. ओके, मग चला पहिला बघूया अँथ्रोपोजेनिक. वर्ड मधनं काय अर्थ कळतो आपल्याला? अँथ्रोप म्हणजे काय? ह्युमन ऍक्टिव्हिटीजमुळे तयार झालेला हॉरिझॉन, दॅट इज युअर अँथ्रोपोजेनिक. ह्युमन मॉडिफाईड मॉलिक लाईक. मॉलिक म्हणजे काय? सॉफ्ट. आपण मागच्या लेक्चरला बघितलं मॉलिक लाईक हॉरिझॉन हाय इन अवेलेबिलिटी ऑफ फॉस्फरस. फॉस्फरस काय असणार आहे? जास्त असणार आहे. त्याच्यामुळे विचारलं जातील तर तुम्हाला हे क्वेश्चन कसे विचारले? बघा, पेअर मॅचिंगला विचारतील. इकडे अँथ्रोपोजेनिक किंवा इकडे तुम्हाला हॉरिझॉनचं नाव देतील, इपिपेडॉनचं नाव देतील. बी कॉलम मध्ये तुम्हाला याच्या प्रॉपर्टीज देतील आणि दोघांचं काय करायला सांगतील? ते पेअर मॅचिंग करायला सांगतील. आलं लक्षात? मग अँथ्रोपोजेनिक आणि तुमचा दुसरा आपला एपिपेडॉन आणि दुसरे काय तुमचे एंडोपेडॉन, दोघांमध्ये याच पद्धतीने क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्यानंतर पुढे काय तुमचा पॉलिस्टिक हॉरिझॉन कुठे असतो? तो O हॉरिझॉन मध्ये. याला काय म्हणायचं? ऑर्गॅनिक हॉरिझॉन सॅच्युरेटेड लेस दॅन 30 days पर नॉर्मल इयर. त्याचं त्यांनी एक्झॅक्ट डेट दिलेले आहे की 30 दिवसापेक्षा कमी जर तो सॅच्युरेटेड असेल, 30 दिवसापेक्षा कमी जर तिथे पाणी असेल तर त्याला काय म्हणायचं? तुमचं पॉलिस्टिक हॉरिझॉन म्हणायचं. हे दिलेलं नाहीये, हे तुम्हाला लिहावं लागणार आहे. हे कंटेंट तुम्हाला लिहायचं आहे. ही लेक्चर संपल्यावर मी वेळ देईल तेव्हा तुम्ही ती नोटबुक घ्या आणि ते लिहायचा प्रयत्न करा. सगळं हे दिलेलं नाहीये तिथे. त्यानंतर पुढे बघा, मेलॅनिक वरनच आपल्याला कळतो. मेलॅनिन आपल्या स्किनमध्ये असतं. म्हणजे कशाशी रिलेटेड असेल? हिस्टिक राहिला. हिस्टॉलॉजी आपण बघितलेलं. हिस्टॉलॉजी म्हणजे स्टडी ऑफ टिश्यू. ज्यावेळेस सॉइल ऑर्डर आपण स्टडी करत होतो तिथं हिस्टॉलॉजी बघितलं. म्हणजे टिश्यू म्हणजे काय? जनरली ऑर्गॅनिकशी रिलेटेड किंवा अॅनिमल वगैरे प्लांटशी रिलेटेड. म्हणजेच काय? व्हेरी हाय इन ऑर्गॅनिक कंटेंट वेट ड्युरिंग सम पार्ट ऑफ द इयर. येस, हिस्टिक म्हणजे आपल्याला बघितलं होतं हिस्टोसोल्स. ऑर्डर बघितलेली आपण हिस्टोसोल्स, ती हिस्टिक सॉइल म्हणजे टिश्यू म्हणजे काय? ऑर्गॅनिक मॅटर, बायोलॉजिकल ऍक्टिव्हिटीज. त्यानंतर तुमचं पुढे काय? मेलॅनिक म्हणजे कशाशी रिलेटेड असणार आहे? कलर्सशी रिलेटेड काहीतरी असणार आहे. थिक, ब्लॅक, हाय इन ऑर्गॅनिक मॅटर. ऑर्गॅनिक मॅटर जास्त आहे म्हणजेच काय असणार आहे? कलर तुमचा ब्लॅक असणार आहे. किती पण? ग्रेटर दॅन 6% ऑर्गॅनिक कार्बन, कॉमन इन व्होल्कॅनिक ऍश सॉइल. इथे जी सापडेल त्याला काय म्हणायचं? मेलॅनिक म्हणायचं. आता मॉलिसोल्स आपण बघितलेला ऑर्डर. मॉलिक म्हणजे काय? सॉफ्ट असणार आहे. मग काय असेल? ही पण थिक असेल, डार्क कलर असेल, हाय बेस सॅच्युरेशन आणि स्ट्रॉंग स्ट्रक्चर असणार. दॅट इज युअर मॉलिक सॉइल. त्यानंतर ऑक्रिक म्हणजे रिलेटेड टू कलर, पण काय? टू लाईट कलर, लो ऑर्गॅनिक कंटेंट. लाईट कलर म्हणजेच काय असणार आहे? ऑर्गॅनिक कंटेंट जास्त, ऑर्गॅनिक कंटेंट कमी आहे म्हणूनच ती काय असणार आहे? लाईट कलर असणार आहे. ठीक आहे. ऑर थिन टू बी मॉलिक म्हणजे मॉलिक सारखे. मे बी हार्ड अँड मॅसिव्ह व्हेन ड्राय. म्हणजे जर ही हार्ड असेल, कधी हार्ड होईल? जर ड्राय झाली तर. ठीक आहे. त्यानंतर प्लॅजन काय? ह्युमन मेड पण सोड लाईक हॉरिझॉन क्रिएटेड बाय इयर्स ऑफ मॅन्युरिंग. मग ह्या वरच्या हॉरिझॉन मध्ये आणि इथे काय? सोड लाईक. हे आपण बघतोय सोडियम ज्याच्यात जास्त असणार आहे. ह्युमन मेड आहेत दोघं, अँथ्रोपोजेनिक आणि प्लॅजेनिक. पण प्लॅजन पण काय असणार आहे? याच्यात सोडियम जास्त असणार आहे आणि तिथे काय असणार आहे? फॉस्फरस जास्त असणार आहे. ठीक आहे. इयर्स ऑफ मॅन्युरिंग म्हणजे वर्षानुवर्ष शेती करून तयार झालेली ही सॉइल असणार आहे. त्यानंतर तुमचा पुढचा 8वा इपिपेडॉन आहे उम्ब्रिक. म्हणजे काय? सेम ॲज मॉलिक एक्सेप्ट लो बेस सॅच्युरेशन. बघा, मॉलिक मध्ये काय बघितलेलं? हाय सॅच्युरेशन होतं, पण
उंब्रिक मध्ये काय आहे, लो सॅच्युरेशन. आणि ज्या वेळेस हे क्वेश्चन्स येतील त्यावेळेस तुमचं कन्फ्युजन होणार आहे. मॉलिक आणि उंब्रिक दोघं सेम आहेत, पण इथे काय हाय बेस सॅच्युरेशन आहे, इथे काय लो बेस सॅच्युरेशन आहे. आलं लक्षात? सॅच्युरेशन लेवल्स त्या आपण फिजिकल प्रॉपर्टीमध्ये बघतोय. हाय बेस सॅच्युरेशन असेल, इथे काय असणार आहे, लो बेस सॅच्युरेशन असेल. त्याच्यावरूनच त्या सॉइल काय असतील, त्यांना नावं दिलेलं असतील. ओके, हे तुमचे काय झाले सरफेस हॉरिझॉन. सरफेस हॉरिझॉन लक्षात ठेवा, सब सरफेस नाही लक्षात ठेवले तरी चालतील. एकदा आपण फक्त बघूया सब सरफेस हॉरिझॉन. याला काय म्हटलं जातं आणखी, एंडो. म्हणजे काय असणार, हे आतले कुठले असतात, मग ए पासून खालचे जे असणार आहे ते काय असणार तुमचे, ए लेअर पासून खालचे, दॅट इज युअर एंडोपेडॉन. मग बघा, एक तर ए मध्ये देखील असतील किंवा बी मध्ये देखील असेल. ए मध्ये कसं काय असेल, जर ओ असेल तर त्याला तिथे काय केलं जाईल, इपिपेडॉन कन्सिडर केलं जाईल. आणि ओ जर नसेल तर एला इपिपेडॉन कन्सिडर केलं जाईल. पण ओ असला तर एला मात्र काय पण कन्सिडर केलं जाईल, एंडोपेडॉन कन्सिडर केलं जाईल. आलं लक्षात? बेसिक डिफरन्स महत्वाचा आहे. चला, ऍग्रिक काय असणार आहे. ऍग्रिक म्हणजे, ऍग्रिक मधनं वर्ड कळतोय तुम्हाला, शेतीशी रिलेटेड काहीतरी असणार आहे. ऑर्गॅनिक अँड क्ले अॅक्युम्युलेशन जस्ट बिलो द प्लो लेअर. म्हणजे नांगरणीच्या ह्याच्या खालचा जो लेअर तयार असेल दॅट इज युअर ऍग्रिक हॉरिझॉन. मग अल्बिक, अल्ब्युमिन असतं बघा आपलं, कशाशी रिलेटेड आहे, कलरशी रिलेटेड. हा आपण ज्यावेळेस फंडामेंटल सॉइल फॉर्मिंग प्रोसेसेस बघू त्यावेळेस आपल्याला दिसणार आहे. अल्बिक फंडामेंटल नाही, स्पेसिफिक. ठीक आहे, स्पेसिफिक सॉइल फॉर्मिंग प्रोसेसेस मध्ये हा हॉरिझॉन येईल. मी तुम्हाला विचारेल की आपण मागे शिकलो होतो त्याचा काय अर्थ होता. ठीक आहे, अल्बिक म्हणजे काय, लाईट कलर. अल्ब म्हणजे काय, लाईट कलर किंवा कलरलेस. याचा मिनिंग होतो लाईट कलर किंवा कलरलेस. म्हणजे अल्बिक हॉरिझॉन काय असणार आहे, लाईट कलर असणार आहे. काय काय जास्त असेल, क्ले, फेरस, अल्युमिनियम ऑक्साईड मोस्टली जास्त नाही रिमूव्ह केले जातील, त्याच्यामुळे त्याला कुठला कलर झालेला असेल तर लाईट कलर तयार झाला असेल. त्यानंतर आर्जिलिक, पुढे ऍग्रिक होता वरचा, हा खालचा आर्जिलिक असेल. काय कशामुळे तयार झालाय, सिलिकेट क्ले अक्युम्युलेशनमुळे. त्यानंतर कॅल्सिक, वर्ड मधनं काय कळतंय, कॅल्शियम काय असणार आहे, जास्त असणार आहे. अक्युम्युलेशन ऑफ कॅल्शियम कार्बोनेट और काय असणार आहे, कॅल्शियम मॅग्नेशियम कार्बोनेट जास्त असणार आहे. त्यानंतर काय कॅम्बिक, काय असणार आहे, चेंज और अल्टर फिजिकल मुवमेंट और बाय केमिकल रिएक्शन जनरली नॉन इल्युव्हियल हा असणार आहे. तो नॉन इल्युव्हियल म्हणजेच काय, खाली त्याचं पर्क्युलेशन होणार नाही. ओके, त्यानंतर ड्युरीपॅन. पॅन म्हणजे काय, हार्ड लेअर जो तयार होतो त्याला काय म्हटलं जातं, पॅन म्हटलं जातं. मग काय, हार्ड पॅन स्ट्रॉंगली सिमेंटेड बाय सिलिका. महत्वाचा काय वर्ड, सिलिका. सिलिकामुळे जो तयार होईल दॅट इज युअर ड्युरीपॅन. त्यानंतर पुढे बघा फ्रॅजीपॅन. म्हणजेच काय, जर वरती ड्युरीपॅन आहे म्हणजे याचं ड्युरेबिलिटी जास्त असणार आहे. याची खालचा काय तुमचा फ्रॅजीपॅन आहे म्हणजेच फ्रॅजाईल असणार आहे. ठीक आहे, म्हणजेच काय, ब्रिटल, जो इनिशियली लगेच तुटू शकतो, दॅट इज युअर फ्रॅजीपॅन. फ्रॅजीपॅन म्हणजे ब्रिटल पॅन, युजली लोमी स्ट्रक्चर, डेन्स अँड कोर्स प्रिझम असणार आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा ग्लॉसिक. ग्लॉस मधनं काय असतं, चमकणारा. म्हणजे चमकतो कुठला, व्हाईटिश जो असेल तो, म्हणजेच व्हाईटिश इल्युव्हियल हॉरिझॉन दॅट टर्न्स इनटू बीटी हॉरिझॉन. म्हणजे बीचं जे सब क्लासिफिकेशन आहे तिथं जो असणार आहे दॅट इज युअर ग्लॉसिक हॉरिझॉन. जिप्सिक, जिप्सिक मधनं काय कळतंय आपल्याला, जिथं जिप्सम जास्त असणार आहे दॅट इज युअर जिप्सिक हॉरिझॉन. कॅन्डिक म्हणजे काय, जे लो ऍक्टिव्हिटी क्ले जे असणार आहे, कॅन्ड म्हणजे हा क्ले कंटेंट, अक्युम्युलेशन ऑफ लो ऍक्टिव्हिटी क्लेज असेल दॅट इज युअर कॅन्डिक हॉरिझॉन. नॅट्रिक बघा म्हणजेच काय, सोडियम जास्त असणार आहे, Na फॉर सोडियम. आर्जेलिक, हाय इन सोडियम, कॉलमनर और प्रिझमॅटिक स्ट्रक्चर तो फॉर्म करतो, ते स्ट्रक्चर आपण बघतोय नंतर. त्यानंतर ऑक्झिक म्हणजेच काय असणार आहे, ऑक्झिक म्हणजे ऑक्सिजन जास्त असेल, हायली वेदर्ड, प्रायमरी मिक्सचर ऑफ फेरियम अँड अल्युमिनियम ऑक्साइड अँड नॉन स्टिकी सिलिकेट क्ले. ऑक्सिडेशन जास्त प्रोसेस होईल त्याच्यामुळे त्याला काय म्हणायचं, ऑक्झिक हॉरिझॉन. त्यानंतर पेट्रोकॅल्सिक. पेट्रोकॅल्सिक म्हणजे काय, कशाला म्हणतो आपण, कॅल्सिक हॉरिझॉनलाच काय म्हटलं जातो, पेट्रो हॉरिझॉन देखील म्हटलं जातो. त्यानंतर पेट्रोजिप्सिक, वरती पेट्रो मध्ये काय कॅल्सिक जास्त होतं, इथे काय होणार तुमचं जिप्सम जास्त होणार, सिमेंटेड जिप्सम हॉरिझॉन. ओके, बेसिक डिफरन्स लक्षात ठेवा. वर्ड्स अतिशय इझी आहेत, इतकं काय लक्षात ठेवायला अवघड जाणार नाही. त्यानंतर काय तुमचा प्लेसिक, काय म्हणणार आहे, थीन pan cemented with iron alone or with manganese or organic content. Salic horizon, salic म्हणजे salts, SAL for salts, म्हणजे अक्युम्युलेशन ऑफ सॉल्ट झालेलं असेल तर कुठला हॉरिझॉन डेव्हलप होईल, सॅलिक हॉरिझॉन डेव्हलप होईल. त्यानंतर पुढचं बघा सोम्ब्रिक. सोम्ब्रिक म्हणजे काय, ऑर्गॅनिक मॅटर कंटेंट अक्युम्युलेशन जर झालेलं असेल तर दॅट इज युअर सोम्ब्रिक हॉरिझॉन. स्पॉडिक, स्पॉड आपण मागे बघितलेला. स्पॉडिक हॉरिझॉन म्हणजे काय, जिथे स्पॉट्स असतील तिथे आयस लाईक स्ट्रक्चर असेल दॅट इज युअर स्पॉडिक हॉरिझॉन. म्हणजे काय काय असेल, ऑर्गॅनिक मॅटर असेल, फेरस आणि अल्युमिनियम ऑक्साइड्स असतील. त्यानंतर सल्फ्युरिक म्हणजे सल्फर जिथं जास्त असेल, हायली ऍसिड विथ जॉरोसाइट मॉटल्स, हे जे कंटेंट असतं याच्यात हाय सल्फर कंटेंट असतं, दॅट इज युअर सल्फिक एंडोपेडॉन डेव्हलप होतो. ठीक आहे, 19 आपल्याला हे लिहायचंय, तुम्ही लिहा. खूप गरजेचं आहे, कुठेच इतकं कॉन्सोलिडेटेड फॉर्म मध्ये सापडणार नाही, महत्वाचं आहे त्याच्यामुळे मी लिहायला लावतो. आणि हे काय दिलेलं आहे माहिती का, ते ज्या वर्ड्स आहेत त्याचं डेरिव्हेशन कुठं झालंय, आपण ऑर्डर्स बघितलेलं बघा, सगळ्या ऑर्डर्स
तर ऑर्डर्स मध्ये आपण एका साईडला काय केलेलं, ती ऑर्डर कुठल्या, फॉर एक्झाम्पल व्हर्टिसोल्स, मग त्याचं वर्ड कुठून आलेलं आहे, फॉर एक्झाम्पल लॅटिन लँग्वेज मधनं आलाय की ग्रीक लँग्वेज मधनं आलाय किंवा अजून दुसऱ्या कुठल्या आपल्या जापनीज लँग्वेज मधनं आलाय, आपल्या अँडीसोल्स वगैरे जापनीज लँग्वेज मधनं आलेलं, तर त्याचा अर्थ काय ते दिलेलं आहे. हे जे प्रत्यय आहेत ना, अल्बिसोल्स आपण मागे बघितलं, मग तो कुठल्या वर्ड लँग्वेज मधनं आलाय आणि त्याचा मिनिंग आणि मग त्याचं काय पर्टिक्युलर डिस्क्रिप्शन येते हे मी तुम्हाला टाकून देईल. इतकं तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही, हे तिथे अवेलेबल असेल. महत्वाच्या काय त्या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत, हे असेल तिथं. ठीक आहे, हे सगळे त्याचेच फॅक्टर्स आहेत. हे इतकं महत्वाचं नाहीये, महत्वाचं आपल्याला हे कंटेंट आहे. त्याच्यामुळे हे तुम्हाला आता लिहायचंय. सरफेस हॉरिझॉन अगोदर इपिपेडॉन लिहा आणि त्याच्यानंतर एंडोपेडॉन लिहा. वेळ देईल मी, बाजूला सरकेल, स्क्रीन पॉज करा, सिक्वेन्शियली हे लिहा आणि त्याच्यानंतर पुढची स्लाइड मी याच्यासाठी घेतो. ओके, याच्यावर क्वेश्चन काय काय विचारलं जाऊ शकता की इपिपेडॉन देतील आणि त्याची कॅरेक्टरिस्टिक विचारतील, किंवा मग काय करतील पेअर मॅचिंगला एक इपिपेडॉन इकडे आणि बाकी कॅरेक्टरिस्टिक इकडे. त्यानंतर विचारतील टोटल इपिपेडॉन किती आहेत. ओके, युएसडीने इपिपेडॉन किती दिलेले आहे, त्या इपिपेडॉन आणि किंवा असं विचारलं जाऊ शकतं विच अमंग द फॉलोइंग आर इपिपेडॉन आणि विच अमंग द फॉलोइंग आर युअर एंडोपेडॉन, असाही क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. याच पद्धतीने हे सगळे क्वेश्चन फिरवलेले असतील, यापेक्षा वेगळा काही क्वेश्चन तिथे जनरेट होत नाही. ओके, चला स्क्रीन पॉज करा, हे पुढचं लिहा. ओके, स्क्रीन पॉज करा, पुढचं लिहा. ओके, स्क्रीन पॉज करा, पुढचं लिहा. ओके, याचे जे अर्थ आहेत ना ते मी टाकून देईल, हे एवढं लिहायची गरज नाही, हा युजलेस डेटा आहे आपल्यासाठी. एवढं डिटेल विचारणार नाही आपल्याला. ते जे आपण सॉइल ऑर्डर्स बघितलं त्याच्यातलं त्या जे वर्डचं ओरिजिन कुठून आहे ते महत्वाचं आहे, हे इतकं महत्वाचं नाही. हे लक्षात ठेवा, अगर नका ठेवू, पण मी डेटा देईल तुम्हाला. इन शॉर्ट गरजेचं आहे. जर वाटलंच तुम्हाला तर फक्त मग एक काम करा, जे आपण इपिपेडॉन घेतलेत ना ते इपिपेडॉनचं तरी ओरिजिन शोधून घ्या की कुठल्या लँग्वेज मधनं आलाय, फक्त इपिपेडॉनचं, एंडोपेडॉनचं शोधायची गरज नाही. ठीक आहे, तर आपलं हे लेक्चर झालेलं आहे सॉइल हॉरिझॉनचं. सगळ्या कॉन्सेप्ट क्लिअर केलेला आहे, त्याच्यात डिटेल काय काय विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर युएसडीएचं इपिपेडॉन एंडोपेडॉन देखील आपण बघितलेलं आहे, त्याच्या नोट्स दिलेल्या आहेत. प्रॉपर स्टडी करा, याच्यावर क्वेश्चन विचारले जाण्याचे चान्सेस खूप जास्त आहे. फक्त एक का दोनच क्वेश्चन आतापर्यंत आपल्याला सापडतात, त्याच्यामुळे ह्या टॉपिकवर ह्या वर्षी चान्सेस जास्त आहेत क्वेश्चन विचारण्याचे. आपण हे जे लेक्चर्स आहेत ना काय होतात, 1.5 2 तासाचे लेक्चर होतात, पण इतके लेक्चर मोठे न टाकता आपण काय करू, त्याला 45 मिनिटं 30-35-45 मिनिटाचे लेक्चर बनवतोय. कारण की तितका वेळ कंटिन्यू मोबाईलवर बघितलं जात नाही. स्टुडंटचं आम्हाला सजेशन आलं की सर एकदम कंटिन्यू 1-1.5 तासाचं लेक्चर नका टाकू. काही वेळेस रेंज नसते किंवा मोबाईलची चार्जिंग तेवढी नसते, इंटरनेट अवेलेबिलिटी नसते, तर त्याच्यामुळे थोडे छोटे लेक्चर टाका, डोळ्यांना पण त्रास होत नाही आणि लवकर आम्हाला कंटेंट पण रिअलाइज होतं. असंही ते तुम्हाला ऑनलाईनच अवेलेबल आहे, त्याच्यामुळे तुम्ही कितीही वेळेस ते बघू शकतात, नो इश्यूज. तर थोडेसे आपण हे लेक्चर्स शॉर्ट करूयात. स्टडी करत राहा. आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया सॉइल फॉर्मिंग प्रोसेसेस, ज्या फंडामेंटल सॉइल फॉर्मिंग प्रोसेसेस आणि स्पेसिफिक सॉइल फॉर्मिंग प्रोसेस आपण बघणार आहे. फंडामेंटल मध्ये 3 आपल्याला बघायच्या, ह्युमिफिकेशन, इल्युवेशन, जे आता आपण इथं बघितलेल्या आहेत त्या प्रोसेसेस ऍक्च्युअल आपल्याला डिटेलमध्ये स्टडी करावं लागणार तिकडे. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर पुढचं आपण बघतोय की त्या फंडामेंटल नंतर ज्या स्पेसिफिक 42 आपण प्रोसेस बघणार आहे, म्हणजे एकूण 45 स्पेसिफिक सॉइल फॉर्मिंग प्रोसेसेस आपल्याला बघायचे. 100% 2 मार्काचा क्वेश्चन तुम्हाला तिथून मिळणार आहे. 2 मार्क्स तुमचे फिक्स, त्यातले 1-2 लेक्चर जे बनतील त्याच्यात 2 मार्क्स तुम्हाला मिळणार आहे. त्याच्यामुळे त्याचं इम्पॉर्टन्स जास्त असणार आहे. हे पण आपण 2 मार्काचा पोर्शन कव्हर केला. हळूहळू आपल्याला 20 मार्काचा सॉइलचा पोर्शन आहे. टोटल 20 मार्काचा क्वेश्चन विचारलं. सगळे क्वेश्चन्स तुम्ही सॉल्व्ह करू शकता, एकही बाहेर जाणार नाही. मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो, जर कॉन्सेप्ट क्लिअर केला तर एकही क्वेश्चन तुम्हाला बाहेर जाणार नाही. सगळे क्वेश्चन आपल्या नोट्समध्ये आणि लेक्चरमध्ये सापडतील. त्याच्यामुळे आपला जवळपास 120 कशाला 110, 20 मार्क म्हणजे 110 पोर्शन आपला कव्हर होतोय. आलं लक्षात? त्याच्यामुळे हा पोर्शन जो आहे ना, याच्यात श्युरिटी जास्त आहे. याच्यातलं हे जे आहे इनपुट आउटपुट रेशो खूप जास्त आहे. जितकं आपण इनपुट देऊ त्याचं तितकंच आउटपुट मिळेल. पण बाकी जो आणखी दुसरा पोर्शन आहे ना आपला पेपर सेकंडचा, त्याच्यातलं इनपुट आउटपुट रेशो थोडा कमी आहे. त्याच्यात जास्त मेहनत करून पण आपण सांगू शकत नाही की काय क्वेश्चन किंवा आपण तो सॉल्व्ह करू शकतो किंवा नाही. ओके, चला थांबूया ह्या लेक्चरला, भेटूया नेक्स्ट लेक्चर. ओके, ऑल द बेस्ट.